श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून घेऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे जवळच आली आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजेच गुरुवारी, येणाऱ्या गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे 5 तारखेला. त्या दिवशी आपल्याला कुठली उपासना करायची आहे, असा कुठला एक मंत्र आहे जो तुम्हाला बोलायचा आहे, ज्याने तुमची कुठलीही आणि कितीही कठीण इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होणार आहे. फक्त जेव्हा मंत्र म्हणसाल ना तेव्हा पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. आता हा मंत्र कुठला आहे, केव्हा करायची आहे सेवा, हे सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यापर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघावा. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तुमच्यावर खूप सारं कर्ज आहे, खूप परेशानी आहे, खूप समस्या आहे, किंवा मग तुमची भरपूर दिवसाची काही इच्छा आहे आणि ती इच्छा तुमची पूर्णच होत नाही आहे, तर खूप महत्त्वाचा दिवस आलेला आहे आणि या दिवशी तुम्हाला नक्कीच उपाय करायचा आहे. तुमची कितीही कठीण इच्छा असो नक्की पूर्ण होणार. कितीही कठीण समस्या असो, मग तुमची ती नोकरी संबंधित असो किंवा शिक्षणासंबंधित असो किंवा मुलाबाळासंबंधित असो, कुठलीही इच्छा असो. बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणतात आणि आपल्यावरचे विघ्न दूर व्हावेत म्हणून गणपती बाप्पाची सेवा करा. तसे तर आपण प्रत्येक देवाची सेवा ही करायलाच पाहिजे, परंतु प्रत्येकाला पुरेसा वेळ नसतो, त्यामुळं प्रथम सेवा होत नाही. पण असे काही विशेष दिवस असतात, त्या दिवशी आवर्जून आपण सेवा केलीच पाहिजे. तर यावेळेस संकष्टी चतुर्थी गुरुवारी आली आहे. तुम्हाला जमत असेल तर उपवास हा नक्की करावा. जर नाही जमत तर ठीक आहे तुमच्या पद्धतीत, कारण तब्येतीची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. आता हा उपाय तुम्हाला सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही तुम्ही करू शकता. फक्त आहे करा, आवर्जून करा. समस्या संपवायचा असेल ना तो उपाय तुम्हाला करावाच लागेल. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम एक वेळा पठण करायचा आहे, गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. एवढं झाल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. ते सर्व झाल्यानंतर आता तुम्हाला उपाय काय करायचा. गणपतीचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर नक्की मंदिरातच जाऊन हा उपाय करायचा. एक नारळ घ्यायचं, दुर्वा घ्यायचा. गणपती बाप्पाला अतिशय प्रिय अशा दुर्वा आहे, म्हणून दुर्वा घ्यायचा, फळ घ्यायचं आणि एक जास्वंदाचं फूल घ्यायचं. लाल कलरचं फूल पाहिजे म्हणून जास्वंदाचं फूल घ्यायचं. गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं, ते गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आणि तुमची कोणतीही इच्छा असो ती इच्छा गणपती बाप्पांना बोलायची आहे. मग ती तुमची लग्नासंबंधित असो, झाले लग्न जुळतच नाहीये, जुळतं पण वेळेवर कॅन्सल होतं, असं जर काही असेल ना, नक्कीच तुम्हाला ते गणपती बाप्पा समोर बोलायचं आहे. सर्व इच्छा बोलायच्या, ते अर्पण करायचं. त्यानंतर तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. तर मंत्र कुठला आहे? ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि कंटिन्यू मग 121 दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे. 121 दिवस फक्त मंत्र बोलायचा आहे. तर पहिल्याच दिवशी तुम्हाला नारळ, जास्वंदाचं फूल, दुर्वा आणि एक फळ गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. रोज नाही, फक्त पहिल्याच दिवशी अर्पण करायचं आहे आणि रोज फक्त तुम्हाला 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. यामध्ये मंगलमूर्ती असं नाही आहे, मंगलमूर्ते आहे. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. परत परत यासाठी सांगत आहे, कारण बरेचसे ताई दादा जेव्हा सेवा करताना आता मंगलमूर्ती म्हणता, त्याच्यामुळे तुम्हाला परत परत सांगत आहे. तर तुम्हाला हा मंत्र 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. जर घराजवळ मंदिर नसेलच तर मग तुम्ही हा उपाय घरी करू शकता. दुसऱ्या दिवशी ते जे नारळ खड जे आपण ठेवलेलं आहे ना, ते तुम्ही निर्माल्यामध्ये ठेवू शकता. किंवा मग जर हा उपाय तुम्हाला नाही करायचा तर काहीच नाही. गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे दुर्वा.
दुर्वा घ्यायचा, एक जास्वंदाचं फूल घ्यायचं, हातामध्ये ठेवायचं, प्रार्थना करायची, इच्छा बोलायची, गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करायचं. हे आपल्या घरीच करायचं. ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. एवढं जरी केलं तरीही तुमची कितीही कठीण इच्छा असो, नक्कीच पूर्ण होणार आहे. आजच्या पुरतं एवढं. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.